आज आपण घरच्या घरी एकदम बाहेरसारखी लागणारी पनीर चिल्ली बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं पनीर घ्यायचं आहे. मी इथं पाव किलो पनीर घेतलं आहे. त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. इथे काप आपण आपल्या साईजने कमी जास्त घेऊ शकतो. वरून इथं मी मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकली आहे आणि ब्लॅक पेपर अर्धा चमचा टाकलेला आहे. हे आपण बाउलनेच वर खाली करून सगळीकडे मिक्स करून घेणार आहोत. हे चमच्यानं तुकडे होण्याची शक्यता असते पनीरची, त्यासाठी आपण बाउलनेच वर खाली करून मिक्स करून घेऊया. इथे सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे. आता तर आपण आता ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत 1 चमचा आणि ते तसंच मिक्स करून घेणार आहोत. सगळीकडे कॉर्नफ्लॉवर लागलं पाहिजे पनीरला, असं आपण मिक्स करणार आहोत. हे आता झालेलं आहे मिक्स आपलं. सगळीकडे कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे. आता आपण तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात एक एक पनीरचे तुकडे टाकून आपण हे फ्राय करून घेणार आहोत. हाय फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. हे एका साईडून फ्राय झाल्यानंतर आपण पलटी मारून घेऊया. आपल्याला हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपलं फ्राय झालेलं आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी एका प्लेटमध्ये सगळं पनीर काढलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यात कापलेलं लसूण आणि आलं टाकायचं आहे. हे कापूनच घ्यायचं म्हणजे खाताना जरा चव येते. हे आपल्याला हाय फ्लेमवरच करून घ्यायचं आहे. वरून आपण आता ह्याच्यात मिरची टाकायची. मिरची आपल्या तिखट आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार आपण घ्यायची. मिरची थोडी भाजल्यानंतर आपण ह्याच्यात कांदा टाकणार आहोत. कांदा पण आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे. थोडासा फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथं आपण शिमला मिरची टाकणार आहोत. हे आपण हाय फ्लेमवरच परतून घेऊया. 1-2 मिनिटं आपण हे फ्राय करून घेऊया. आता वरून आपण याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे मी चिमटभर. 2 चमचे मी टॅमॅटो सॉस टाकलेला आहे. 1 चमचा मी ग्रीन चिली सॉस टाकला आहे. व्हिनेगर 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा टाकला आहे. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी एका वाटीत कॉर्नफ्लॉवर घेतले 1 चमचा. त्याच्यात पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया. हे आपल्याला त्या मिश्रणात टाकायचं आहे. हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. वरून थोडंसं पाणी टाकायचं. इथं आपण फूड कलर पण वापरू शकतो, ऑरेंज रेड. वरून स्प्रिंग ऑनियन टाकायचं आहे.
आपण हे थोडं परतून घेऊया. आता याच्यात आपण पनीरचे काप टाकून घेऊया. हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. हे आता झालेलं आहे. जास्त वेळ नाही आपण फ्राय करायचे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं वरून आपण स्प्रिंग ऑनियन पण टाकू शकतो.